नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बेमार्फत औरंगाबाद बेंचसाठी आपल्याला माहीत असेल काल एक जाहिरात आलेली आहे स्वीपर या पदासाठी. तर यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करताना कुठल्या चुका टाळाव्यात, अर्ज कसा पाठवायचा, फॉर्म कसा भरायचा, इनोलप कसं भरायचं, ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो पाहत राहा. तर बघा मित्रांनो, जाहिरातीची अगोदर थोडीशी माहिती घेऊयात आपण. काल देखील माहिती पाहिलेली होती. पदाचं नाव आहे मित्रांनो सफाई कामगार म्हणजे स्वीपर. मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद या ठिकाणी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. आता याच्यामध्ये एक कन्फ्युजन आहे. निवड प्रतीक्षा यादी जी आहे 2 वर्ष कालावधीसाठी वैध आहे. तर हे लिहिल्यामुळे कन्फ्युजन आहे मित्रांनो. बरेच विद्यार्थी म्हणतात हा जॉब परमनंट आहे का. तर मित्रांनो 2 वर्षासाठी फक्त प्रतीक्षा यादी तुमची असणार आहे. जे प्रतीक्षा यादीमध्ये निवड होणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. तर बघा मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार आहे प्लस सर्व भत्ते तुम्हाला आहेत. पगार शिपाई पदापेक्षा जास्त पगार आहे 16,600 52,400 पर्यंत. परंतु मित्रांनो हा जॉब पूर्णपणे परमनंट जॉब असणार आहे. तर इथं मित्रांनो तुम्हाला 6 जागा ज्या आहेत ह्या सिलेक्शनसाठी आहेत आणि 1 जागा जी आहे मित्रांनो वेटिंगसाठी ठेवली जाणार आहे. म्हणजे टोटल 7 वॅकेन्सी या ठिकाणी आहेत. जागा जरी कमी असल्या तरी मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी जागा कमी आहेत त्यामुळे फॉर्म भरत नाहीत, त्यामुळे अर्ज कमी येतात मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकतात. तर डिटेलमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत. अर्ज कसा भरायचा आहे, अर्ज कसा पाठवायचा पोस्टाने, त्याबद्दलची माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करावं, शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला 10 एप्रिल 2024 पर्यंत मित्रांनो सायंकाळी 5 वाजेपर्यंत तिथं स्पीड पोस्टाने तुमचा अर्ज गेला पाहिजे. ही जी भरती होते मित्रांनो याच्यासाठी फक्त तुमचं 4थी पास तुम्ही असाल तर अप्लाय करता येणार आहे. 4थीचे तुमच्याकडे मार्कशीट नसेल तरीही चालेल. 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रयोगासाठी आहे. राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा मित्रांनो या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही अनुभवाची अट वगैरे नाही. अनुभव असेल तर तुम्हाला जास्त या ठिकाणी प्रेफरन्स देखील असणार आहे. पात्रता फक्त 4थी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे. आता बघा मित्रांनो, ही जी जाहिरात होते याची निवड तुमची कशी केली जाणार आहे. निवडीमध्ये मित्रांनो तुमची लेखी परीक्षा नाही, लक्षात राहू द्या. याच्यामध्ये तुमची अगोदर अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट तयार केली जाणार आहे. शॉर्ट लिस्ट मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर मित्रांनो इतर काही तुमची जे अनुभव वगैरे आहे याच्यावरनं मित्रांनो तुमची शॉर्ट लिस्ट जी आहे अल्पसूची तयार केली जाते मित्रांनो. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मग शॉर्टलिस्टची एक लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला बोलवलं जाईल मित्रांनो छत्रपती संभाजीनगर याच ठिकाणी. तुमचं सर्व लेखी परीक्षा तर नाही, प्रात्यक्षिक असेल, शारीरिक कार्यक्षमता परीक्षा असेल आणि मुलाखत असेल, तिथंच सर्व तुमचं होणार आहे. इतरत्र कुठंही होणार नाही. तर बघा याच्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा तुमची 30 गुणाची होईल आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी 10 गुणांची आणि तोंडी परीक्षा 10 गुणांची, अशी मिळून 50 गुण या ठिकाणी असतील. त्याच्यावरती तुमची फायनल सिलेक्शन असणार आहे. लेखी परीक्षा असणार नाही. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये मित्रांनो जसं की तुम्हाला स्नानगृह असतील, शौचालय असेल, परिसर स्वच्छता असेल किंवा जे या ठिकाणी चेंबर्स असतात जज यांचे, ते चेंबर्स मित्रांनो त्यांचे नीटनेटके ठेवणे, तिथलंच सर्व त्याच ठिकाणी तुमचं चेंबरमध्ये सर्व साफसफाईचं काम तुम्हाला असणार आहे. तीच प्रात्यक्षिक तुमचं करून घेतलं जाईल मित्रांनो. तर बघा आता याच्यामध्ये मित्रांनो फॉर्म कसा भरायचा आहे, काय त्याच्याबद्दलची माहिती सर्व पाहूयात आपण. सर्वात अगोदर मित्रांनो लक्षात घ्या, फॉर्म भरताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील ते तुम्हाला सांगतो. ज्याच्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रतेची सर्व गुणपत्रकं मित्रांनो, ज्यामध्ये 4थी 7वी 10वी 12वी इत्यादी सर्व. आता 4थीचं नसेल तर मग मित्रांनो काय करायचं ते पुढं तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अथवा मित्रांनो या ठिकाणी जन्मतारखेचा दुसरा कुठलाही पुरावा जर असेल तर तोही चालेल. त्यानंतर दिव्यांग असलेच त्याबद्दलचा दाखला. त्यानंतर कास्टमधून तुम्ही असाल तर त्याचं मागासवर्गीय उमेदवारांसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट, सफाई कामाचा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो, आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर विवाहित महिला उमेदवारांबाबत, फक्त महिला उमेदवारांबाबत म्हटलंय, नाव बदललेलं असेल तर मित्रांनो शासकीय राजपत्र किंवा मित्रांनो विवाह प्रमाणपत्र दिलेलं असतं ते देखील या ठिकाणी चालेल. त्यानंतर सेवा योजना कार्यालयामध्ये कुणी नोंद केली असेल तर त्याचं प्रमाणपत्र. त्याचबरोबर इतर विशेष अर्हता असल्याबाबत त्याबद्दलचा दाखला, जसं की तुमच्याकडं संगणकाचं काय तुम्हाला ज्ञान आहे, टायपिंग आहे किंवा विशेष तुमच्याकडं काय कला असतील मित्रांनो त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल तेच टाका फक्त फॉर्म भरताना. ते तुम्हाला सांगतो मी शेवटी फॉर्म भरते वेळेस. त्याचं प्रमाणपत्र आणि न्यायालयाने काय दस्तावेज मागितले ते नंतरची गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्हाला मूळ दाखले जोडायचे. पहा, मूळ दाखले म्हणजेच मित्रांनो या
ठिकाणी काय काय असतं बघा, ज्याच्यामध्ये लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. आता ही नमुना जो आहे तो त्यांनी दिलेला आहे, तो कसा भरायचा तोही तुम्हाला सांगतो मित्रांनो. तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला हे भरणं गरजेचं आहे मित्रांनो. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ओरिजिनल तुम्हाला सोबत पाठवायचं आहे. हे डॉक्युमेंट देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला हे अजून एक डॉक्युमेंट जोडायचं आहे. जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेलं 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेलं मित्रांनो चारित्र्य संपन्नतेविषयीची 2 प्रमाणपत्र, ज्यामध्ये त्यांचा हुद्दा म्हणजे काय त्यांची पोस्ट आहे, त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक, त्यांचा मोबाईल नंबर वगैरे देखील घ्यायचा आहे तुम्हाला. तर हे देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे. चारित्र्य प्रमाणपत्र देखील लगेच पाठवायचं आहे अर्जासोबत. या ठिकाणी म्हटलं आहे अर्जासोबत खालील मूळ कागदपत्र जोडायचे आहेत म्हणून. तर हे 2 व्यक्तींचे कुठल्या व्यक्तींचे घ्यायचे तेही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. त्याचबरोबर तुम्ही कुठं कार्यालयामध्ये या ठिकाणी कामाला वगैरे असाल एखाद्या, तर तिथलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र, जर तुम्ही सध्या कुठं जॉबला असाल तर. त्यानंतर स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट कोरे पाकिट पाठवावे. हे देखील तुम्हाला कसं पाठवायचं तेही तुम्हाला सांगतो. आणि त्यासोबत तुमचा एक स्वतःचा फोटो देखील मित्रांनो पाठवायचा आहे अर्जासोबत. हे जे कोरं तुम्ही लिफाफा पाठवाल 5 रुपये तिकीट लावलेलं अर्जासोबत, म्हणजे डॉक्युमेंटसोबत तुम्हाला हे पाठवायचं आहे. आणि त्यासोबत एक फोटो देखील त्या लिफाफ्यासोबत या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा एक फोटो देखील पाठवायचा आहे. हेही लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा आता पुढं मित्रांनो महत्त्वाचं फॉर्म कसा भरायचा आहे. फॉर्म भरताना बघा मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. परिशिष्ट अ म्हटलेलं याला पेज नंबर 1. इथं मित्रांनो इथं काही लिहायचं नाही, तुम्हाला हे ऑलरेडी आहे असं राहून द्यायचं आहे. इथं तुमचा फोटो लावायचा आहे, हा दुसरा फोटो झाला. एक तुम्हाला फॉर्मसोबत पाठवायचा आहे, इथं दुसरा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे. अर्जदाराचा अद्ययावत म्हणजे करंट फोटो तुम्हाला इथं पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे. सही वगैरे इथं करा म्हटलेलं नाही त्यांनी, फक्त फोटो चिटकवा. जर म्हटलं असलं सही करा तर करावी लागली असती. विषय आहे तसं राहून द्यायचा आहे हा. त्यानंतर इथं पहा विनंतीपूर्वक अर्ज सादर करते. जर तुम्ही या ठिकाणी करतो असाल तर हे राहू द्या, करते नसाल तुम्ही तर इथं काट वगैरे मारायचं, व्यवस्थित सर्व फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा सफाई कामगार या पदावर आपल्या कार्यालयात काम करण्याची इच्छुक असून हे आहे. आता इथं पहिलं पहा संपूर्ण नाव लिहिताना लक्षात राहू द्या, इथं प्रथम आडनावच लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आडनाव प्रथम लिहायचं आहे. आडनाव लिहायचं इथं, परत तुमचं नाव आणि वडिलांचं नाव. इथं देखील तुम्हाला काट मारायचे आहेत. अशा पद्धतीने जे आहे तुमचं तेच ठेवायचं आहे. आता नाव लिहिताना अजून एक महत्त्वाचं आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्षात राहू द्या, तीही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो. इथं पहा अर्ज करण्याची पद्धतीमध्ये त्यांनी पेज नंबर 4 वरती दिलेला आहे. विवाहित महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेल्या उमेदवारांनी, बघा तुम्ही समजा नावात बदल वगैरे केलेला आहे किंवा तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे, विवाहित महिलांसाठी देखील, आणि कोणत्याही कारणास्तव नाव वगैरे बदललेलं आहे त्या उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता उदाहरणार्थ 4वी 7वी 10वी 12वी इत्यादी तत्सम आहारता धारण करताना त्यांचे जे नाव होते त्याच नावाने अर्ज करणं अनिवार्य आहे. हे लक्षात राहू द्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं मित्रांनो बरेच विद्यार्थी नाव बदललेलं आहे ते नवीन नाव टाकतील, परंतु तुमच्या जे डॉक्युमेंटवरती नाव आहे म्हणजे तुमचे जे सर्टिफिकेट आहेत 4वी पासून ते 12वी पदवीपर्यंतचे त्याच्यावरती जे नाव आहे त्याच नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे एक लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर अर्ज भरताना तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज पाठवले तर फक्त शेवटचा अर्ज तुमचा विचारात घेतला जाईल. हेही लक्षात राहू द्या. काही जण चुकतात अर्ज पाठवणार, परत दुसरा अर्ज पाठवतात, तर शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल मित्रांनो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्याचबरोबर मित्रांनो आता तुमचं नाव इथं टाकलं तुम्ही, हे नाव टाकून झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर खाली पहा पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित लिहायचा आहे. इथं तुमचं जो पण ॲड्रेस असेल तुमचा इथं पिनकोड देखील खाली आला पाहिजे. कायमस्वरूपी ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तोही पत्ता लिहा. आणि समजा दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर दोन्ही ठिकाणी सेम ॲड्रेस लिहा. इथं त्यांनी तसं ऑप्शन दिलेलं नाही दुसरं. त्यानंतर पुढं पहा राष्ट्रीयत्व, इथं भारतीय लिहायचं आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय, तर इथं होयवरती टिक मार्क करायची आणि नाहीला काट मारायचा आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. 2 असतील चालू मोबाईल नंबर तर कॉमा करून दोन्ही लिहा, 1 असेल तर 1 लिहा. इथं तुमचा ईमेल ID लिहा मित्रांनो, जो चालू आहे तुमच्याकडं तो. इथं तुम्हाला पुरुष स्त्री इतर हे सर्व इथं लिहायचं आहे काय आहे ते. धर्म जात, इथं तुमचं धर्म काय आहे तो लिहायचा आहे. इथं जातीचा प्रवर्ग कुठला आहे तोही लिहा. त्याच्यानंतर जन्म दिनांक व स्थळ, इथं पहा दिनांक लिहायचे तुमची. समजा या ठिकाणी 5 तुमचं जन्म
जन्मतारीख आहे आणि इथं महिना समजा 10 आहे आणि इथं तुमचे वर्ष काय असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. समजा 1980 आहे का 1995 आहे ते इथं लिहायचं आहे. जन्मस्थळ इथं तुमचं पहा, तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती जन्मस्थळ असतं पहा मित्रांनो. शाळेचा दाखला जो तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असतं त्याचे जन्मस्थळ असतं तुमचं जे आहे डॉक्युमेंटवरती तेच लिहा. त्यानंतर कुठला तालुका आहे आणि जिल्हा कुठला आहे तो लिहा. त्यानंतर जाहिरातीच्या तारखेस अर्जदाराचे वय, आता वय तुम्हाला काउंट करायचं आहे. वय काउंट करताना पहा जाहिरात कधी प्रसिद्ध झालेली ही लक्षात राहू द्या तुम्हाला. या ठिकाणी जाहिरात जर बघितली आपण तर मित्रांनो 19/3/2024 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तिथल्या तारखेपर्यंत तुमचं वय काउंट करून तुम्हाला काय करायचं आहे इथं लिहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, वय काउंट करून तुम्हाला जेवढं पण वय येईल इथं वर्षामध्ये लिहायचं आहे. वर्ष, महिने आणि दिवस किती होतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर उमेदवार विवाहित आहेत काय, जर असेल तर वयवरती क्लिक करायचे, नाही तर नाहीवरती काट करायचं आहे. हयात असलेली मुलांची संख्या, सध्या मित्रांनो तुम्हाला जर तुमचं लग्न झालेलं असेल तर किती या ठिकाणी मुलं आहेत, एक असेल तर एक इथं टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर 28/3/2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या, समजा 2005च्या अगोदर तुमची काय मुलं असतील तर इथं वरती लिहायचे आहेत. 28/5/2005 नंतर किती मुलं जन्माला आलेले आहेत, पहिली देखील 5च्या अगोदर देखील समजा एकच मुलगा असेल तुम्हाला आणि 5 नंतर देखील एकच मुलगा आहे किंवा 2 मुलं आहेत टोटल पहिले आणि 5 नंतरचे मिळून, तर इथं 2 लिहा. किंवा या ठिकाणी वरती जे लिहिलेलं आहे समजा एकच मुलगा आहे तर खाली देखील मग इथं तुम्हाला एकच लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का, तर हे तुम्हाला होय नाही करायचं आहे. नसेल तर या ठिकाणी डायरेक्टली होयला काट मारायचे आणि नाहीला टिक मार्क करायचे. शासकीय कार्यालयात वगैरे तुमची या ठिकाणी नेमणूक तारीख मग इथं डॅश करायचा आहे, इथं काही लिहायची गरज नाही. तिथं या ठिकाणी मित्रांनो शासकीय कार्यालयात वगैरे योग्य मार्गाने अर्ज सादर करताय का वगैरे इथं काही लिहायची गरज नाही जर तुम्ही कर्मचारीच नसाल तर. दिव्यांग उमेदवार तुम्ही आहेत काय, जर नसताल तुम्ही तर नाही होयला काट मारायची आणि नाहीला अशा पद्धतीने क्लिक करायचे. अवगत भाषा असलेल्या भाषा, तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषा येतात तर इथं मराठी लिहा. त्यानंतर तुम्हाला हिंदी येत असेल तर हिंदी लिहा आणि इंग्रजी येत असेल तर इंग्रजी लिहा. अशा पद्धतीने जेवढ्या भाषा येतात तेवढे त्याची नावं लिहा. तुम्हाला भाषा ज्या येतात ॲक्च्युअलमध्ये त्याच लिहा, कारण की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. इंटरव्ह्यूमध्ये तुमचा हा अर्ज समोर असतो. त्यानंतर शैक्षणिक अर्हता पहा, आता इथं व्यवस्थित लिहा, जी माहिती आहे मित्रांनो तीच लिहा, कारण की भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट होतात. हेच कारण असतं की व्यवस्थित फॉर्म न भरल्यामुळे तुमचं नाव देखील शॉर्टलिस्टमध्ये येत नाही आणि नंतर देखील चुकीची माहिती दिली की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला बाहेर काढलं जातं. एका अक्षरावरनं मित्रांनो कोर्टमध्ये खूप स्ट्रिक्टपणे डॉक्युमेंट चेक होतात. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये 1 नंबरला इथं मित्रांनो 4थीपासून तुम्हाला चालू करायचं आहे. इथं 4थी लिहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, इथं 4थी लिहा. उत्तीर्ण वर्ष, कधी उत्तीर्ण झालात तुम्ही तुमच्या मार्कशीटवरती बघायचं आहे. जर तुमच्याकडे मार्कशीट नसेल तर तुमच्या लक्षात असेल मित्रांनो तर समजा 2004ला तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहात तर इथं 2004 लिहा. परीक्षा मंडळाचे नाव, इथं मित्रांनो तुमचे शाळेचं नाव, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा अशा पद्धतीने लिहू शकता. परीक्षा मंडळ तर त्यावेळेस नसतं, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा अशा पद्धतीनेच लिहू शकता तुम्ही. किंवा जर असेल मार्कशीटवरती लिहा. जर तुमच्याकडं मार्कशीट नाही तर मग मार्क कसे टाकायचे तुम्हाला पाहता. एकूण गुण इथं तुम्हाला 100 टाकायचे आहेत, मार्कशीट नसेल तुमच्याकडं. आणि प्राप्त गुण किती टाकायचे आहेत तुम्हाला 50 टाकायचे आहेत. आणि टक्केवारी किती टाकायचे या ठिकाणी 50% या ठिकाणी तुम्हाला टक्केवारी टाकायची. या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी जाहिरातीमध्ये देखील दिलेलं आहे पहा. काल्पनिकरित्या तुम्हाला 50% लिहायच्यात. उदाहरणार्थ एकूण 100 पैकी 50 गुण अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेमध्ये हे नमूद करणं गरजेचंच आहे. जरी तुमच्याकडं मार्क लिस्ट नसेल तरी देखील हे तुम्हाला 4थीचं पहिल्यांदा टाकायचं आहे. मग 4थी नंतर तुमचं या ठिकाणी तुम्ही इथं 10वीचं टाकू शकता. त्यानंतर 12वी, त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो पदवी असेल तुमचं किंवा या ठिकाणी पदव्युत्तर पदवी असेल तुमचं या ठिकाणी टाका. त्यानंतर डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमाचं टाका. इथं जी पण शैक्षणिक अर्हता झाली ती सर्व तुम्हाला भरून घ्यायचं आहे. उत्तीर्ण वर्ष जे मार्कशीटवरती आहे तेच भरा मित्रांनो. मार्कशीटवरती जे उत्तीर्ण वर्ष तेच भरा, चुकू देऊ नका. आणि मार्कशीटवरती समजा तुमचं या ठिकाणी कोणाचं पुणे बोर्ड असेल, कोणाचं लातूर बोर्ड असेल, ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी बघून लिहायचं आहे व्यवस्थित. आणि कितीपैकी किती गुण पडले, टक्केवारी आहे तशी सेम मित्रांनो टाका, खडाखोड करू नका. ठीक आहे, वाटलंच तर 1-2 प्रिंटआउट जास्त घ्या अर्जाचे, जेणेकरून एखादं पेज चुकलं तर नंतर तुम्हाला भरता येईल त्याच्यामध्ये. व्हाईटनर वगैरे लावू नका, खडाखोड अजिबात करू नका. एकदम चांगल्या अक्षरात, स्पष्ट अक्षरात लिहा, कारण की त्यांनी तसं म्हटलेलं आहे जर अक्षर ओळखू नाही आले तर फॉर्म रिजेक्ट होईल. त्यानंतर खाली अनुभवाचा तक्ता पाहता. अनुभवामध्ये मित्रांनो तुम्ही अनुभव कुठल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी म्हणजे तुमचं कंपनीचं नाव इथं लिहायचं आहे, त्यांचा पत्ता वगैरे लिहा इथं. त्यानंतर कुठल्या दिनांकापासून तिथं तुम्ही जॉईन झालात आणि कुठल्या दिनांकाला तुम्ही राजीनामा दिलेला आहे आणि किती दिवस या ठिकाणी काम केलं. वर्षामध्ये
त्यानंतर महिन्यामध्ये आणि दिवसामध्ये हे तिन्ही अशा पद्धतीने लिहा. अनुभवाचं तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही या ठिकाणी अनुभव भरा, अन्यथा नाही भरला तरी चालेल. इतर विशेष अर्हता, आता याच्यामध्ये मित्रांनो जसं की तुम्ही MSc टाकू शकता, तुमचं टायपिंग झालं टायपिंग टाकू शकता, कुठलं तुमच्याकडं दुसरं सर्टिफिकेट पदाशी निगडीत असेल किंवा विशेष तुम्ही काही केलेलं असेल तेही तुम्ही इथं भरू शकतात. मात्र त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडं पाहिजे, ते सर्टिफिकेट तुम्हाला त्याचं जोडायचं आहे फॉर्मसोबत, लक्षात राहू द्या. जेवढे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहेत तेवढंच तुम्ही इथं भरायचं आहे. त्यानंतर हे तुम्हाला मग उमेदवारांविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा वगैरे प्रलंबित आहे का असल्यास माहिती जोडावी. तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी होयला काट मारून नाहीला टिक मार्क करायचं. मग तुम्हाला हे सर्व जर असेल सेम मित्रांनो तुमच्याकडं काही तशा पद्धतीने गुन्हेगारी वगैरे किंवा त्याच्याबद्दल चौकशी वगैरे तुम्हाला कुठले सामोरे तुम्ही गेलेला आहात की फौजदारी वगैरे दोषी ठरवलेला आहे का, जे माहिती खरी आहे तीच या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्याच्यानंतर खाली इथं मित्रांनो तुमचं ठिकाण लिहायचं आहे, दिनांक लिहायचे, कधी फॉर्म भरता येतो, इथं तुमची वरिष्ठ सही करायची आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे. आता मित्रांनो पहा, सर्व हे या ठिकाणी हे झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, हे 4 पेजेसचा फॉर्म आहे. भरून झाल्यानंतर काय करायचं आहे, हे नंतर भरायचं तुम्हाला शेवटी. अर्जासोबत जोडलेली कागदपत्र नंतर भरायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला हे नमुने जे प्रतिज्ञापत्र दिले पहा, हे लहान कुटुंब प्रमाणपत्रासाठी प्रतिज्ञापत्र आहे. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, मी श्रीमती या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, श्री आणि श्रीमती तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, यांचा मुलगा मुलगी किंवा पती पत्नी या ठिकाणी तुमचं वय इथं भरायचं आहे, वर्ष, राहणार इथं तुमचा पत्ता लिहायचा आहे. याद्वारे पुढील प्रमाणे जाहीर करतो किंवा करते की सफाई कामगार पदासाठी अर्ज केला आहे. आज रोजी मला किती मुलं आहेत तुम्हाला, समजा एकच मुलगा असेल या ठिकाणी तर 1 टाकायचं आहे. आणि 2005 नंतर जरी या ठिकाणी तुमचं जन्म झालेल्या मुलांची संख्या 1च असेल तर इथं 1 टाकायचं आहे. आणि इथं खाली कंसामध्ये त्यांची डेट ऑफ बर्थ इथं मित्रांनो टाकायची आहे, जन्मदिनांक तुम्हाला नमूद करायचा आहे. त्यानंतर हे बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता व्यवस्थित. त्यानंतर इथं तुमचं ठिकाण, दिनांक, इथं तुमची वरिष्ठ सही आणि इथं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आता पहा, चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र. चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र जे आहे मित्रांनो तुम्ही कोणाकोणाचं घेऊ शकतात, जसं की तुमच्या गावामध्ये तुम्ही राहत असाल तर पोलीस पाटील असतील, सरपंच असतील किंवा मित्रांनो जिल्हा परिषदचे कोण सभापती असतील, अध्यक्ष असतील त्यांचंही घेऊ शकता. किंवा मित्रांनो शाळेचे मुख्याध्यापक असतील, ज्यांच्याकडं मित्रांनो या ठिकाणी सही आहे, शिक्का आहे त्यांच्याकडं कुठलं तरी एखादं पद आहे, अशा व्यक्तींचं तुम्हाला घ्यायचं आहे. शहरामध्ये राहत असाल तर नगरसेवक असतील किंवा एखादे मित्रांनो क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 अधिकारी असतील, ज्यांचं सही शिक्का आहे, ज्यांना काहीतरी हुद्दा आहे त्यांचं तुम्हाला घ्यायचं आहे. मग इथं फॉर्म भरताना काय करायचं तुम्हाला, इथं तुमचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, इथं तुमचं तालुक्याचं नाव, इथं तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि इथं तुमच्या गावाचं नाव. येथील रहिवासी असून मी त्यांना मागील कमीत कमी मित्रांनो 5 वर्षापेक्षा जास्त लिहा. या ठिकाणी पण जास्तीत जास्त जेवढं लिहिता येईल तुम्हाला 5-10 वर्ष त्यापेक्षा जास्तच लिहा. त्यांना ओळखतो, एवढ्या दिवसापासून ओळखतो किंवा ओळखते, हे जे आहे वर्तणूक व चारित्र्य चांगली आहे, ते माझे नातेवाईक नाहीत. आणि चारित्र्य प्रमाणपत्र घेताना तुमच्या नातेवाईकांचं घ्यायचं नाही, हे लक्षात राहू द्या. ही ठिकाणी नातेवाईकांचं घ्यायचं नाही, हेही लक्षात राहू द्या तुम्हाला. ठीक आहे, तर चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे म्हटलं, इथं त्यांचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणावरून घेतले ते ठिकाण लिहा, दिनांक लिहा आणि इथं प्रमाणपत्र देण्याचे नाव, इथं नाव लिहायचं त्यांचं पहा, इथं नाव लिहायचं आहे, इथं त्यांना सही करायला लावायची आहे. त्यानंतर त्यांचं काही जर मित्रांनो या ठिकाणी सिक्का वगैरे असेल तर इथं सिक्का मारून त्यांना सही देखील तुम्ही करायला लावू शकतात. तर या ठिकाणी त्यांचा पत्ता लिहायचा आहे पूर्ण आणि त्यांचा मोबाईल नंबर किंवा जो पण ऑफिसचा वगैरे फोन नंबर असेल तेही तुम्ही टाकू शकतात. असे मित्रांनो हे चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे 2 व्यक्तींचे घ्यायचे, 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे 2 फॉर्म तुम्हाला जोडायचे आहेत. फॉर्मसोबत 2 फॉर्म जोडायचे. मग हे सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर, हे सर्व सर्टिफिकेट भरून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, व्यवस्थित मित्रांनो या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत. या ठिकाणी हे जे पूर्ण आहेत पहा, जवळपास 4 पेजेस आहेत. 4 पेजेस नंतर तुमचे जे शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंट्स आहेत, ठीक आहे, ते या ठिकाणी लावायचे आहेत. 1 नंबरला काय डॉक्युमेंट लावलेलं आहे त्या डॉक्युमेंटवरती वाटलंच तर कोपऱ्यामध्ये 1 नंबर अशा पद्धतीने लिहा. ठीक आहे, 2 नंबर लिहा, दुसरं डॉक्युमेंट असेल त्याच्यावरती त्या डॉक्युमेंटचं नाव इथं लिहा. 3ऱ्या डॉक्युमेंटवरती 3 नंबर लिहून त्याचं नाव लिहा, इथं काय जोडलेलं आहे ते. आणि या ठिकाणी शेवटी 9 आणि 10 नंबरला देखील तुम्ही या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्राची 2 डॉक्युमेंट या ठिकाणी जोडू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला इथं सर्व लिहायचं आहे. आणि व्यवस्थित मित्रांनो त्याला काय करायचे, खराब होऊन द्यायचं नाही. व्यवस्थित सर्व झाल्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लिफाफा घ्यायचा आहे. आता लिफाफा भरताना काय करायचे पहा, लिफाफा अशा पद्धतीने घ्या. एक निळ्या कलरचा लिफाफा भेटतो पहा. हा लिफाफा जो असतो मित्रांनो या ठिकाणी
वॉटरप्रूफ असतो, याच्यामध्ये मित्रांनो कुठे कधीही फाटत नाही. हा जवळपास मित्रांनो या ठिकाणी प्लॅस्टिकसारखाच हा लिफाफा असतो आणि इथं पहा त्याला मित्रांनो चिटकवण्यासाठी देखील तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन असतं आणि याच्यामध्ये मित्रांनो हा एकदम दणकट लिफाफा असतो, कधी फाटणार नाही वगैरे, कसाही कुठेही गेला तरी. पहा अशा पद्धतीने असतो पहा हा लिफाफा. एक स्काय ब्लू कलरचा लिफाफा येतो, आतमध्ये पहा अशा रेषा असतात, इथं चिटकवायसाठी ऑलरेडी त्याला दिलेलं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने एक लिफाफा घ्या A4 साईजचा, ज्यामध्ये सर्व डॉक्युमेंट तुमचे बसतील. ठीक आहे, लिफाफा घेतल्यानंतर मग मित्रांनो हा लिफाफा तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल पहा ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस. तर इथं मित्रांनो पोस्टामध्ये गेलात तरी देखील तुम्हाला ते लिहायला सांगतील कशा पद्धतीने लिहायचं वगैरे. इथं तुमचं फॉर्म लिहू शकता, फॉर्म, आणि या ठिकाणी खाली जो पत्ता दिलेला आहे तुम्हाला तो पत्ता त्यांचा पूर्ण टाकायचा आहे. पहा जाहिरातीमध्ये जर बघितलं आपण तर तो पत्ता तुम्हाला दिसेल इथं पेज नंबर 1 वरतीच आहे, प्रबंधक प्रशासन. या ठिकाणी हा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी पाठवताय तो फॉर्म टू या ठिकाणी लिहायचा आहे आणि इथं खाली तुमचा मराठीमध्ये जो पण पत्ता आहे पूर्ण इथं फॉर्म तुमचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. जो पण पत्ता असेल तो पिनकोड सहित आणि मोबाईल नंबर देखील तुमचा इथं खाली लिहा आणि त्यांचा पत्ता जो आहे तो इथं लिहा. त्याच्यानंतर इथं मित्रांनो पहा इथं काय करायचं आहे, तुम्हाला कुठल्या पदासाठी अर्ज करताय इथं मोठ्या अक्षरामध्ये त्या पदासाठी अर्ज करताय ते लिहायचं आहे तुम्हाला. जाहिरातीमध्ये देखील त्यांनी सांगितले, लिफाफ्यावरती देखील तुम्हाला लिहायचं आहे म्हणून ते. या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांनी म्हटलं आहे की सफाई कामगार या पदासाठी तुम्ही अर्ज करताय असं लिफाफ्यावरती ठळक अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे पहा, अर्ज पाठवताना पाकिटावर सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे. पाकिटावरती या ठिकाणी इथं तुम्हाला लिहायचं आहे ठळक अक्षरामध्ये. ठीक आहे, तर हे तुम्ही पोस्टामध्ये गेल्यानंतर ॲड्रेस कसा लिहायचा वगैरे ते देखील तुम्हाला तिथं सांगतील. ठीक आहे, हे एक झालं. त्यानंतर दुसरा एक लिफाफा तुम्हाला फॉर्म सोबतच पाठवायचा आहे, म्हणजे आतमध्ये लिफाफ्यामध्ये अजून एक लिफाफा पाठवायचा आहे. एक लिफाफा पहा अशा पद्धतीने घ्या किंवा कोणताही लिफाफा छोटासा लिफाफा एक तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो, तो तुम्हाला फॉर्मसोबतच या ठिकाणी पाठवायचा आहे आणि त्याच्यावरती 5 रुपयाचं तिकीट तुम्हाला लावायचं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. ठीक आहे, पत्ता लिहून तुमचा राहणारा पत्ता पूर्णपणे तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि 5 रुपयाचं तिकीट लावायचं मित्रांनो आणि कोरा लिफाफा तुम्हाला अशा पद्धतीने पाठवून द्यायचा आहे फॉर्मसोबत आणि त्याच्यासोबत अजून एक फोटो देखील एक्स्ट्रा तुम्हाला पाठवायचा आहे. एकच फोटो पाठवायचा मित्रांनो. ठीक आहे, अर्जासोबत एक फोटो लावायचा आहे. या ठिकाणी एक लिफाफा पाठवायचा आहे. या ठिकाणी 5 रुपयाचं तिकीट लावायचं आहे, पोस्टाचं 5 रुपयाचं तिकीट. इथं तुमचा पूर्ण ॲड्रेस लिहायचा आहे. ठीक आहे, आणि त्यासोबत मित्रांनो एक फोटो देखील पूर्ण तुम्हाला पाठवायचं आहे कोरल्या पेपरसोबत. ठीक आहे, ही पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. अजून मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पुढील अपडेटसाठी आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.